आहे की नवरात्रीच्या काळात या नवदुर्गा आपल्या सर्व शस्त्रास्त्रांनिशी सज्ज होऊन भ्रमण करीत असतात. कारण देव योगनिद्रेत शयन करीत असताना पृथ्वीवर सप्त पाताळांमधून येणाऱ्या नकारात्मक त्रासदायक लहरींचं त्या समूळ उच्चाटन करून पृथ्वीचं आणि सृष्टीचंही रक्षण करतात. दुसरा पैलू म्हणजे दुर्गा पूजनाचा असा आहे की हे पर्व माती म्हणजेच कृषी आणि माता म्हणजे मातृशक्ती तसंच आदिती पूजनाचंही पर्व आहे. आदिती मुलाबाळांचं संगोपन करणारी आणि देवमाता आहे. पुराणात आदितीची कथा येते. एकदा कश्यपांच्या मुखातून आदितीच्या गर्भस्थ शिशूला मृत असं संबोधलं गेलं आणि तो गर्भ मृत झाला. परंतु आदितीने स्वतःच्या तपोबलाने त्याला पुन्हा जिवंत केलं. त्यामुळे ते बालक प्रचंड तेज घेऊन जन्माला आलं. तोच हा मार्तंड आहे. ऋग्वेदामध्ये आदितीला मातृदेवता असेच म्हटले आहे. आदितीनंतर माती म्हणजे कृषी आणि माता म्हणजे स्त्रीची सृजनशक्ती यांचा सन्मान, पूजन आणि त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं हे पर्व आहे. अर्थातच ते प्रतीकांच्या रूपात केलं जातं. माती आणि माता या दोघीही पोषण आणि रक्षणकर्त्या आहेत. त्यामुळे दुर्गा पूजन हे मातीच्या आणि मातेच्या अद्भुत सृजनात्मकतेचं पूजन आहे. पहा, घटस्थापनेचा संबंध कृषी संस्कृतीशी, माती परीक्षणाशी आणि मातीच्या सृजन क्षमतेशी आहे. घटस्थापनेसाठी शेतातली माती आणून त्यामध्ये सप्तधान्य पेरतात. जव, तीळ, तांदूळ, मूग, हरभरा, गहू, बाजरी हे बीज परीक्षणही असतं. पुढील वर्षात कोणती पिकं चांगली येतील याचा अंदाज शेतकऱ्यांना येतो. मातीचा कस समजतो. हे पीक दुर्गा देवीच्या कृपेने मिळतं म्हणून दसऱ्याला ते देवीला वाहिलं जातं. म्हणून हा मुळात कृषी संस्कृतीमधला लोकोत्सव आहे. हे झालं मातीचं महत्व. आता माता म्हणजे स्त्रीच्या सृजनशक्तीचं प्रतीक आहे. घट म्हणजे कलश. या घटाची पूजा होते. अर्थात स्त्रीच्या सृजनशक्तीची पूजा होते. त्या घटात म्हणजेच मातीच्या घटामध्ये नंदादीप असतो. तो देवीच्या सर्व शस्त्रांच्या तेजाचं, उष्णतेचं आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. आता माता आणि माती यांचा संबंध काय? पहा, जेव्हा माणूस भटकं जीवन जगत होता, अत्यंत अस्थिर होता, तेव्हा कळपातल्या स्त्रियांनी मातीमधून नवनिर्मिती करता येते याचा शोध लावला आणि हळूहळू शेती माणसाच्या जीवनात रूढ झाली. माणूस स्थिरावला. त्याचं श्रेय स्त्रियांनाच आहे. म्हणून घटपूजन हे माती आणि मातेच्या सृजनशक्तीचं, कृषी संस्कृतीचं पूजन आहे. तिसरा आणि महत्वाचा पैलू हा शक्तीपूजेचा आहे. शक्ती स्वरूपामध्ये माता दुर्गा देवीचं पूजन म्हणजे देवीच्या परमरचनात्मक ऊर्जेची उपासना आहे. त्यालाच शक्तीपूजा म्हणतात. हे शक्तीपूजन प्रागैतिहासिक काळापासून भारतात प्रचलित आहे. या नवरात्रोत्सवाचं धार्मिक, वैज्ञानिक आणि यौगिक महत्वही आहे. या उत्सवाला शारदोत्सव असंही